5 वाजता मी दरवाजापाशी तयार राहणार. हा पहिलेच कपडे काढतोय रे. हा आता मला काय लोरी सुनाए ओ मैया का जो माझी शर्मेसोबत बोलणं झालंय ते नाहीये म्हणून महाराष्ट्र मित्रांनो, तर काय म्हणता, तर 2 पार्ट बघितलेच तुम्ही. आता हा 3रा पार्ट आहे. 3ऱ्या पार्टमध्ये पण खूप मज्जा आहे, खूप धमाल गोष्टी आहेत. चला आता बघत काय काय गोष्टी होत्या. अजून नाश्ता चालू आहे तर मी ब्लॉगच करतोय. ब्लॉग झालंय. चला आता बघत नाश्ता झाले का नाही ह्यांचे. चलो. बोला की पोहे कोणी बनवले? पोहे चांगले झालेत. क्रेडिट फॉर पोहे. पोहे नाश्त्याचं आज आमचं जबाबदारी ती लाडूवर होती. लड्डू रे लड्डू. काय नीट बोलायचं, चांगले बनवले. पण तनिषने काय आज बनवले नाहीत पोहे. नाही तनिषनं मला कांदा सोलून दिला ना. एकच कांदा, तेही अर्धा. हातभार लावलाय ना. 5 वाजता मी दरवाजापाशी तयार राहणार. नाही मी एकटं निघल. पण 5 वाजता निघल म्हणजे सकाळी संध्याकाळी 5 वाजता. जर तू नाही निघाला त्याचं काय? जर मी नाही निघालो तर मी सामानाची राखोली इथं करून तुम्ही सगळे जाते. झालं पक्क. असं होऊ नाही शकत, कारण तुमच्याशिवाय आम्ही जाऊच नाही शकत. आंघोळ झाली, केस ओढले, तरी पण परत पवायला चाललोय. काय बोलायचं आता, मित्र वाढल्यावर करावं लागतं. चला बघूया. बघा हा ह्याच्यामुळे आंघोळ केली मी आणि पहिलाच कपडे काढतोय रे. आता मला काय माहिती कडे मग काय कधी हे ह्यांचं पूर्ण आवरून बिवरून झालेलो आहे, रेडी झालो सगळं. तरी पण आणि मस्तपैकी बसलो असं आणि सगळ्या आतमध्ये खेळतात येत बॅट बॉल. चला आपण बघत काय करायचं झालोय. बंद करो हाथ जोड़ के मैं छाव मिली जुग जुग जी तू बाहुबली. लोरी सुनाए ओ मैया का जो प्यारे जताए ओ बाबा कहा बोला है वो अनजान है जग से मुझे कौन है ना 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 बोले हो हे बंद करते. मंडळाचे अध्यक्ष भया गायकवाड किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. चल्ले बोलला चल. तुम्ही करताय का मी येऊ तिकडं? हा बोल. कसं तुम्ही काम करताय का मी येऊ तिकडं? मी आलो लय विवाद होईल बरं का. हो मग सांगून ठेवतो. लफडे होती ना, लफडे होती ना. 10-20 पोरं डायरेक्ट. लफडे होती ना, गँग घेऊन. बाई काय आता निकची आठवण आली ब्रो. याला बी मारायला गेलो. आता चाललं लफडे होती. आता चाललं आम्ही पुढे रे. मराले मागे पुढे नाही म्हणते. ए अरे घाबरतो बिचारा आधीच. पालीला चाललो आपण. पालीला चाललोय म्हणजे अष्टविनायकचा अष्टविनायक मधला एक गणपती तिथे. कितो म्हणजे नंबरचं काय पालीचा गणपती. पालीचा गणपती नाव म्हणजे कितो आहे तो गणपती माहितच नाही कुठे जायचंय. ब्लॉगिंग करतायत. हिला नाही. हा प्लॅन झाला कसा आपला? प्लॅन झाला कसा? फ्लॉप झाला पहिले तर. हा सगळं किशोरमुळे झालाय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. सोडत
सुट्टीला आहे. आता बघूयात नमन ते येतात मागून गाडी आता आम्ही पालीचे गणपती 2 मिनिटाच्या अंतरावर येतं. आता किशोर आपलं नमन आणि कौस्तुभ येतात. आता सरांनी सोडा भेटत दिला इथं. आर्याला काहीतरी बोलायचं. बोल आर्य. कधीच थांबणार नाही ह्याचं 24/7 ब्लॉगिंगचं. आता सबस्क्राईब करा सगळे. धन्यवाद आर्य. ओके वाटतंय का? त्यांना बोलायचं होतं पण कॅमेरा चालू आहे बोलून टाक असं बोलून डायरेक्ट सेन्सर लागेल तेव्हा म्हणूनच. चला ये का बवासीर बना दिए हो. तू काय 10वीत गेला ना? 10वीत गेला ना? लहान सुधर की बधीर मन माझे. जाऊ दे. ऐक ना, हर्ष दादा मला तू लुफीचं किचन लिहून दे. काय लुफीचं किचन, लुफीचं 1 पीसचं लुफीचं किचन. हे ऐक, हे पहिलं तर मला काय म्हणतात त्याला की ॲनिमेज आवडत नाही. कसं वाटलं मी सर मंदिरात? खूप भारी वाटलं. अष्टविनायक म्हटलं आणि दुसरा तिसरा गणपतीचं दर्शन केलं अष्टविनायकमध्ये. होपचं यावर्षी पूर्ण अष्टविनायकचे दर्शन होऊन जाईल आमचे सोबतच आणि मजा आली. हा एवढा काय विचारतो यांनी दाखवलं नाही आम्हाला, असं काय नाही. होपच्या घरी आलो आहे आम्ही, तेच दाखवलं आहे. पण मजा आली, मंदिर पाहून चांगलं वाटलं. पण खूप दिवसानंतर असं सासरी आलं आणि आम्ही खूप शॉपिंग पण केली. तुम्हाला कळेल आता ब्लॉगमध्ये तुम्ही बघा. याचा ब्लॉग लवकरच येणार आहे आणि ब्लॉगला पूर्ण पहा आणि खूप मजा केली. आय थिंक 2 पार्ट येणार आहे ब्लॉग, 4 पार्ट येणार आहे ब्लॉगचे. तर 4ही पार्ट पहा आणि मजा करा. कसं कोण किती आवडलं प्लीज कमेंट मध्ये बरं चल. तर निघालो आता आम्ही. तर मग काय म्हणतो तुझं? तर मस्त एक्सपिरियन्स होता. पालीला आम्ही गेलो. पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरमध्ये, बल्लाळेश्वर गणपती मंदिरमध्ये अष्टविनायक पालीमध्ये. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. वाईफ पण खूप स्पिरिच्युअल होती आणि सर्व गणपती बाप्पाच्या भक्तीमध्ये लीन होऊन मजा गेली. आणि तिथे आतमध्ये काहीच म्हणजे व्हिडिओ काढायला फक्त मनाई होते. व्हिडिओ काहीच नाही काढले. जेवढं काय होईल तेवढे बाहेर काढले. पण तिथलची गणपतीची सिक्युरिटी आणि मॅनेजमेंट बघून एक नंबर मॅनेजमेंट. खरंच खूप मजा आली. चला आता बघूयात, अजून काहीतरी प्लॅन आहे. बघू, पोचल्यावर कळेलच आपल्याला अजून काय काय गोष्टी होत्या तिथे. चलो. अरे सुधरा जरा सुधरा. उधर का किसका भला हुआ है क्या? अच्छा हमको सिखा रिया है. सांग लाव जात काय लाव लाव येऊ मैदान गजब बेइज्जती है. अरे आता झालं, फ्रेश झालो. आता खायची मॅगी पार्टी करायला जायची. वावरात जायचं. ये ना ये तू. वैभव पण येते. आता बघूयात वावरात जायचं. चाला करे वावरात तिथं आता पार्टी करायची. बघू मी नदीवर. तर मला एक गोष्ट बोलूशी वाटते. खरंच कोकणातली माणसं ते म्हणतात ना साधी बोळी. कोकणची माणसं साधी बोळी. खरंच सांगतो की कोकणातल्या माणसाचा स्वभाव आणि कोकणातल्या माणसांचा स्वभाव आणि सगळ्यात म्हणजे की नाही त्यांची बोलीभाषा, मन बोलण्याची भाषा, त्यांचं कल्चर, जे वागतात ते, त्यांच्या पद्धतीने ज्या गोष्टी त्यांच्या इथं दररोज ज्या करतात, पण त्या आपल्यासाठी असं आहे की काहीतरी कधीतरी आपण करतो ते त्यांच्या इथं दररोज असतं. आणि ते म्हणजे त्यांचा असा प्रेमळ स्वभाव. ते आपल्या इकडं नसतं. जे
आपण कोणाच्या इथं 2 दिवस गेलो, 2 दिवस काय 2 तास गेलो तासासाठी गेलो तरी पण नाही का असं फील येतं की नाही आता म्हणजे की कसं काय करावं वगैरे किंवा समोरच्याला बोलता येत नाही की कम्फर्ट होतोय का, कम्फर्टेबल वाटतंय का. पण इथं आहे ना म्हणजे असं प्रत्येक असं मोकळं आपल्या वातावरण. माणसासारखं जाणून देतात ते की की अरे बाबा, काळजी हा घेणं, बाहेरचा नाही प्रत्येक गोष्ट. आपलाच आहे. त्यांची ही गोष्ट लय महत्वाची आहे की हा माणूस बाहेरचा नाही, हा आपलाच माणूस आहे. ही गोष्ट सगळ्यात म्हणजे की ही लागेल ही गोष्ट सगळ्यांनाच की मराठी माणसांना हे असं पण झालं ना की हा माणूस आपला म्हणजे हा माणूस आपलाच आहे. ही गोष्ट झाली तर खरंच सांगतो महाराष्ट्र खूप पुढे जाईल, खूप म्हणजे खूप पुढे जाईल. आता कोण माझा करे घेईन मला काही फरक नाही पडत, पहिली गोष्ट. तर जाऊ द्या आता हे पॉलिटिक्स येईल ते गोष्ट लय जाऊ द्या. सकाळी नदीवर आलतो, आत्ता ती नदी जस्ट बघितली तर एवढं पाणी आहे ना, तर बरं झालं आम्ही म्हणजे डॅमचं पाणी सुटायच्या आतमध्ये निघून गेलो. कारण की खूप पाणी आधी आमच्या इथपर्यंत ते पाणी होतं, म्हणजे कमरेपर्यंत ते पाणी होतं. ते अख्खा बुडतोय म्हणजे एवढं पाणी आत्ताचं. हे बघा एवढं पाणी आत्ता, नाहीतर ते आधी ह्याच्या पण खाली होतं ते पाणी. मग ह्याच्यावर काय बोलावंसं वाटतं तुला? मला काय अरे मला काय नाही बोलूशी वाटतं. मला असं वाटतं की मस्त इथंच राहून जावं नाही का, जावंच नाही तिकडं. मम्मी जर तू ब्लॉग बघतीये तर मी कुठं काही नाहीये, काकू. नाही नाही आम्हाला तिथं पडलेली बॉटल बघा. सापडली होती. बघा वैभव आणि कौस्तुभ काय करते ते. घरी ब्लॉगच दाखवणार ना. हा मी पाठवतो ना काकू, मी तुम्हाला पाठवलाय ब्लॉग, बघा फक्त तुम्ही. आता मस्त आमची मॅगी पार्टी म्हणजे की कुकिंग. किशोर आलाय ना, किशोर कुठे रे? मला वाटलंच हा कुठे आहे आतापर्यंत. हो काय किशोर? हा अरे अरे आम्हाला सांगते सोबत खाते. ही हे अडचण प्रिये तर खरी संधी, रात्र ही आहे उभी माझ्या तुझ्या मध्ये, ही कुणाची सावली माझ्या तुझ्या मध्ये, पूर्ण करणारी हवी संसार दोघांचा, पूर्ण करणारी हवी संसार दोघांचा. एक कौस्तुभ. छोटी बाहुली माझ्या तुझ्या मध्ये, ही कुणाची सावली माझ्या तुझ्या मध्ये, पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच कळकळ नको वाटते, वाटोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच कळकळ नको वाटते, पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच कळकळ नको वाटते, पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच कळकळ नको वाटते, बिलगणे नको घट्ट इतके कुणाला, नको संयमे खांबडा साडले, बिलगणे नको घट्ट इतके कुणाला, नको संयमे खांबडा साडले, पुन्हा तोच वारा पुन्हा तोच पाऊस पुन्हा तीच वादळ नको वाटते, पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते, नको वाटते हे घसरणे विसरणे कशातच नको वाटते गुंतणे, नको वाटते हे घसरणे विसरणे कशातच नको वाटते गुंतणे, पुन्हा तीच उष्मा पुन्हा ते इशारे पुन्हा लागवी झळ नको वाटते, पुन्हा तोच सागर पुन्हा त्याच लाटा पुन्हा तीच खळखळ नको वाटते, चालले हे जे काही व्हायला नको होते, चालले हे जे काही व्हायला नको होते, मैफिलीत तू माझ्या. हॅलो सर. ही मॅगी इकडे सगळ्यांचे ब्लॉग मॅगी
आता मॅगी खाऊयात. चलो. झाला मी काही नाही झालं ना? रडू नको. किती बिली. तर आत्ता चालू आम्ही तिथून. आत्ता फ्रेश बिश सगळं झालंय. आता बघत काय काय होतं. आत्ता वाजलेत 8 वाजलेत. अजून रात्र आहे. खूप एन्जॉय करायचं अजून. मागचं तर ब्लॉग बघितलंच तुम्ही किती शोर शायऱ्या मेहफिल उनोज. आता बघूयात काय काय होतं. उनो खेळायचं आहे. उनो पण खेळायचं आहे. तर प्रँक्स पण जास्त होते कारण की तिथं थोडी गोष्ट झाली आहे मस्तपैकी. आता त्याचीच प्रँक करायची. तर बघूयात आता पुढच्या क्लिपमध्ये बघाच किती प्रँक होतात आहेत. चला बघूयात. जलील होते हुए भी चेहरे पर हंसी थी. जलील होते हुए भी चेहरे पर हंसी थी. वो महफिल जो यारों की सजी. झालं घेऊन लाईन. किती हा बेल्ट मिळाला. हा उचलला. हे भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी वाजते आणि खरं आता म्हणजे जेवायची तयारी चालू आहे आमची. मी 2 मिनिटांनी उडो खेळतो त्या खरं कष्ट भाऊनी घेतले. तर खरंच भाऊनी कष्ट खूप घेतले. भाऊनी खरंच भांडी घासले पूर्ण. भाऊनी खरंच खूप कष्ट घेतलेत. आता बघूयात. मी हा ब्लॉग इथंच एंड करतोय. थोडा एंड करायच्या आधी थोडी माहिती घे. मग काय दीदी काय म्हणते. डोकं दुखतंय काय आता बोल. दरवेळेस नसं कॅमेरा धरून येते ना तोंडासमोर असं वाटतं तोंडच फोडून टाकतो. सर काय बोलायचं. इतना सच नहीं बोलना चाहिए था मला. काय घेणं देणं नाही. शिवी द्या 2 शिवी. काय फरकच पडत ना आपलं. मग शेवटी ऍक्टर ना. माझ्यासारखं मग अशी ते मला म्हणे ना की तुला शरम नाही वाटत. भाई माझी शर्मेसोबत बोलणं झालंय ते नाही येत म्हणली. बिझी आहे नाही येत म्हणली. तर मी हा ब्लॉग इथंच एंड करतोय. तर बी कंटिन्यू नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट हा नेक्स्ट पार्ट म्हणजे 4था पार्ट. तो तामिनी घाटातून रिटर्न घरी जायचा. तो लवकरच येईल. हा आता 3रा ब्लॉग संपवतोय मी इथंच. तर जय महाराष्ट्र. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू. चला तिसरा ब्लॉग सो भेटूया
चौथ्या पार्ट मध्ये चौथ्या पार्ट मध्ये आणि आता आपण इथेच end करूयात. एंड करूयात. जय महाराष्ट्र मित्रांनो. राम 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 राम. जय महाराष्ट्र.